घरच्या घरी करता येण्यासारखी जी मी हे 4 पंचकर्म सांगितलीत, ती महत्त्वाची आहेत. ती तुम्ही घरी करू शकता. परंतु ती केव्हा करायची ते पण थोडक्यात सांगतो. वमन कधी करायचं? जर तुम्हाला आम्लपित्ताचा त्रास असेल, तुम्हाला सारखी मळमळ होत असेल, तुमच्या घशाशी आंबट पाणी येत असेल आणि तुमचं डोकं सारखं दुखत असेल त्यामुळं, तर तुम्ही वमन पंचकर्म सैंधव म्हणजे सैंधवाच्या पाण्याने करू शकता. आता विरेचन केव्हा करायचं ते सांगतो. तुमचं रक्त अशुद्ध असेल, तर तुम्ही विरेचन करू शकता. त्याबरोबरच तुम्हाला कॉन्स्टिपेशनचा जर त्रास असेल, तुमच्या पोटामध्ये गॅस होण्याची प्रवृत्ती जास्त असेल आणि तुमचं पोट साफ न झाल्यामुळे तुम्ही नेहमी अस्वस्थ असाल, तुम्हाला कार्य करण्याचा उत्साह नसेल, तुमचं शरीर जड झाल्यासारखं वाटत असेल, डोकं जड झाल्यासारखं वाटत असेल, तर विरेचन करायला हरकत नाही. यानंतर बस्ती पंचकर्म. तुमच्या शरीरामध्ये वात वाढला असेल, शरीरात दुखू-दुखू होत असेल, कापसाच्या वातीचं बस्तीकर्म करा, त्याने चांगला फायदा मिळेल. आता नस्य कुठे करायचं ते पाहूयात. डोक्यात जडपणा जास्त असेल, सायनसमध्ये कफ साठला असेल, डोकं जड झालं असेल, काही करावं यासाठी उत्साहच नसेल, तर नाकामध्ये वचा तेल, अणू तेल किंवा षडबिंदू तेल अशा तेलांची जर नस्य केली, तर फार छान फायदा होतो. ही सगळी पंचकर्म आपण घरच्या घरी करू शकतो. आजचा व्हिडिओ कसा वाटला? नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. लवकरच भेटूयात एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा. धन्यवाद.